जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलं जातं ह्या भागामध्ये थोडंसं तुम्हाला नवीन वाटेल, पण केला तर त्याचा नक्की फायदा होतो, ते म्हणजे बुड पाचट काढणे. बुडाकडच्या 1-2 कांड्याचं वाळलेलं जे पाचट आहे ते जर काढून तुम्ही सरीमध्ये टाकलं तर त्याचा फायदा असा होतो की बुडाकडं नाही म्हणलं तर बऱ्याच अंशी रोग किडी जास्त असतात. मग ते पिट्टे कीड असेल, खवले कीड असेल, ते असेल, आणि तुम्हाला जे खत टाकायचं आहे ते बुडाजवळ टाकायचं, ते खत टाकण्याचा सुद्धा चांगला फायदा होईल. जर शक्य असेल जे बुडाकडचं वाळलेलं पाचट आहे, मरके जे ऊस आहेत ते काढून सरीमध्ये टाकणं आणि ऊसाला स्वच्छ करता येईल का बघा, आणि ऊसाच्या बाजूला जरा रिकामी जागा करून त्या ठिकाणी खत टाकण्यासाठी जागा करता येईल का बघा. त्याचा फायदा डायरेक्ट मुळाजवळ आपल्याला खत देणं सोपं जाणार आहे. म्हणून पहिला मुद्दा लक्षात घ्या, बुड पाचट काढणे किंवा वाळलेलं पाचट काढणे किंवा टोपण सुटलेलं पाचट काढणे किंवा मरकासारखा ऊस काढणे आणि सरीमध्ये त्याचं आच्छादन करणे, जेणेकरून आच्छादन केल्यामुळे ऊस तुटेपर्यंत त्याचं खत पण होणार आहे, गवत वरती येणार नाही, तण वरती येणार नाही आणि बुडाजवळ खत देणं सोपं होणार आहे. बुडाजवळ काही थोड्याफार रोग किडी असतील त्या रोग किडीचं नियंत्रण पण चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. म्हणून पहिला मुद्दा, ज्यांना शक्य आहे त्यांनी बुड पाचट काढा. आता पाचट काढत असताना शंका कुशंका बऱ्याच आहे. 86-032 असेल तर बिंदास डोळे दाखवून पाचट करा, पण 10,001 जर असेल तर पाचट काढताना थोड्याशा मर्यादा. फक्त सगळ्या उसाचं पाचट 10,001 मध्ये काढू नका, उभ्या उसाला डोळे म्हणून फक्त तिथं बुडाकडची एखादी दुसरी पाचट काढायला हरकत नाही. एखादी दुसरी कांडी काढून स्वच्छ करून आपल्याला उसाच्या बुडाला पाचट टाकायला हरकत नाही. पण फक्त 10,001 मध्ये पाचट फक्त 1-2 कांड्या काढा आणि 86-032 मध्ये जिथपर्यंत टोपण सुटलेलं आहे, वाळलेले पानं आहेत, तिथपर्यंत पाचट काढायला कसलीही अडचण नाही. प्रामुख्याने मला वाटतं या 2 जाती आपल्याकडे जे मेजर आहेत. तर हे पहिलं काम आपल्याला करता येण्यासारखं लक्षात आलं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला करता येण्यासारखा आहे तो म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे रान स्वच्छ केलेलं आहे, बुडाजवळचं पाचट काढलेलं आहे. आता माझ्या हाताकडे द्या, लक्ष द्या, हा भोंडा आहे, भरणी झालेली असेल हा भोंडा आहे, तिथलं पाचट तुम्ही स्वच्छ केलेलं आहे आणि साधारणपणे माझा हात म्हणजे शर्टाचा जो भाग दिसतोय दोन्ही बाजूला, ही एवढी जी रिकामी जागा आहे त्या जागेमध्ये तुम्हाला काही कशानंतर थोडंसं उकरून म्हणा, बेडग म्हणा, कुदळ म्हणा, खुरप म्हणा, काय असेल ते अवजाराने 1-1 फुटावरती थोडं हातभर हाताच्या फोंग्यामध्ये जेवढं खत बसतंय तेवढं आपल्याला पावसाळी डोस टाकता येईल का बघा. पाठ पाणी आहे तिथं पावसाळी डोस काय टाकला जातो सांगतो, थोडासा मी मोठा डोस सांगतो, तुमची ताकद आहे तेवढं टाका. पण मोठा डोस कशासाठी, तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोणता डोस टाकता येईल, एका एकरला तुम्हाला कमीत कमी 1 बॅग